उद्यापासून अटारी बॉर्डरवर बीटिंग द रिट्रीट सोहळा सुरू होणार। पहलगाम हल्ल्यामुळे मागील काही दिवस बीटिंग द रिट्रीट सोहळा होता बंद। बीड जिल्ह्याच्या विकासासाठी 575 कोटींचा आराखडा, वाढीव निधी, जिल्हा नियोजनाचा आराखडा सादर। गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी ठरते दिलासादायक। मुंबई आणि उपनगरातील 525 रुग्णांना 4 कोटी 95 लाखांची आर्थिक मदत। पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भीषण बॉम्बस्फोटामध्ये 4 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। राज्य सरकारच्या नवीन वाळू धोरणामुळे दिलासा, 660 रुपये प्रतिब्रास दरानं वाळू उपलब्ध होणार। अवकाळी पावसामुळे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे 3-13 पावसामुळे पुणे विमानतळावर पाणीच पाणी। विमानतळाच्या गेटजवळ पाणी तुंबल्यानं प्रवाशांची गैरसोय। अवकाळी पावसाचा पिकांना मोठा फटका, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची शेतकरी नेते अजित नवलेंची मागणी। पिंपरी चिंचवडमध्ये अवकाळी पावसाची दमदार हजेरी, अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ। तामिळनाडूमधील कृष्णागिरी शहरामध्ये मुसळधार पाऊस, पावसानं सामान्य जनजीवन विस्कळीत। लातूरच्या बार्शी रोडवरील रेल्वे उड्डाणपुलावर ट्रॅक्टर आणि रिक्षाचा भीषण अपघात, अपघातामध्ये 3 जणांचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।